श्रीराम. आज एक फारच सूक्ष्म आणि खोल अर्थ असलेला विषय आपण घेणार आहोत. नाम आणि सत्कर्म. मित्रांनो, नाम म्हणजे फक्त शब्द नाही. नाम हे सत्कर्माचं मूळ आहे आणि त्याचबरोबर त्याचा शिखरही आहे. आपण अनेकदा कर्म करत असतो, काही चांगले काही वाईट, पण भगवंताच्या स्मरणात केलेलं कर्मच खऱ्या अर्थाने सत्कर्म ठरतं. ज्या कर्मात भगवंताचा विसर आहे ते कितीही मोठं वाटलं तरी ते सत्कर्म ठरत नाही. आता एक प्रश्न समोर येतो. समजा एखादा मनुष्य तोंडाने राम राम म्हणतोय, पण त्याच्या मनात भगवंताची आठवण नाही, तर काय हे सत्कर्म म्हणता येईल? हो, कारण नाम हे स्वतः सिद्ध आहे. जाणून किंवा अजाणतेपणाने म्हटले तरी ते सत्कर्म ठरतं. श्रीमद भगवंत स्वतः म्हणतात, जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम. म्हणूनच नामाचा उच्चार आणि भगवंत हे वेगळे असू शकत नाहीत. मुखाने नाम घेतलं की सत्कर्म आपोआप घडायला लागतात. हे अगदी तसंच आहे. जसं मूल झालं की आईला आपसूक पाना फुटतो, प्रेम वाटायला लागतं, लाड करावेसे वाटतात, तसं हे कोण शिकवत नाही. तसंच नाम घेतलं की सत्कर्मेही सहज निसर्ग प्रक्रियेप्रमाणे घडतात. आणि जर कोणी सांगितलं की नाम घे पण सत्कर्म करू नकोस, तर ते जसं त्या आईला शक्य नाही तसंच हे नाम घेणाऱ्यालाही अशक्य आहे. मग सत्कर्म फळाला आलं असं केव्हा म्हणायचं? जेव्हा भगवंताचं नाम मुखी येतं तेव्हाच. त्या क्षणीच जीवन फळतं. परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगतात, तुला माझं व्हायचं आहे ना, मग तू प्रपंच कर, पण दक्षतेने. प्रयत्न थांबवू नकोस, फळ मी देणार ही भावना ठेव आणि माझं सांगितलेलं औषध घेत राहा. ते तुला प्रत्येक मानसिक आध्यात्मिक रोगातून मुक्त ठरेल. आणि ते औषध कोणतं? ते म्हणजे नाम. म्हणूनच माझे हात जोडून विनंती आहे, या नामाचा अभ्यास करा, चिंतन करा आणि निश्चय करा की नामाशिवाय जगायचं नाही. नामाशिवाय जीवन म्हणजे रिकाम आहे. नामावरची निष्ठा कशी काम करते हे त्या निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच उमगतं. ज्याच्या ओठांवर भगवंताचं नाम असतं त्याच्या मागे स्वतः परमात्मा उभा असतो. हे मी नाही सांगत, हे सत्य सत्य त्रिवार सत्य आहे. म्हणून एकदाच पण अगदी प्रेमाने कळकळीने मनापासून रामा अशी हाक मारा की भगवंतालाही वाटावं, चला या भक्ताला भेटून यावं. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.